बाबा अगं माझं कोणी ऐकतच नाहीये, म्हणजे कुणाला माझी गरजच उरली नाही असं वाटतंय मला. बाबा काय झालंय? काय नाही. काहीतरी झालंय हो ना? अगं काही नाही ग बाळा. बघा बाळा म्हणते आणि मनातलं सांगतही नाही का? मी तुम्हाला माझी सगळी काळजी सगळं टेन्शन सांगावं, मी तुमच्याशी सगळं बोलावं असं वाटतं ना तुम्हाला? हो मग मलाही तसंच वाटतं. बोला ना माझ्याशी. म्हणजे टेन्शन वगैरे काही नाही, काळजी काहीच नाहीये. काळजी काहीच नाहीये पण तरी काहीतरी आहे हो ना? मला वैभवशी थोडं बोलायचं होतं. वैभवशी बोलायचंय म्हणजे माझ्याशी नाही का बोलायचं? अगं नाही ग बाई, तुझ्याशी बोलायचं नाही असं काही नाही, म्हणजे अडचण काही नाही, पण कसं आहे ना लक्ष्मीबाई, काय काय गोष्टी पुरुषांना पुरुषांशी बोललं तर जास्त कम्फर्टेबल वाटतं. आता घरी मी हे बोलू शकत नाही, म्हणून म्हटलं थोडंसं वैभवशी बोलावं. अहो पण बाबा वैभवशी बोललात तर ते कळेलच ना मला, तो बोलेलच ना माझ्याशी. अरे हो, तेही खरं. मग लक्ष्मीबाई, पुन्हा एकदा नोकरी करावी असं वाटतंय मला. बाबा हो, अगं घरात बसवत नाही, कंटाळा येतो. काय हरकत नाही, माझे हातपाय हलतायत अजून, मग काम करायला काय हरकत आहे. त्या दिवशी मिकीच्या पार्टीत गेलो होतो ना मी, तेव्हापासून हा विचार माझ्या डोक्यात आहे. मिकी नक्कीच माझ्यासाठी काहीतरी करेल, तो मला काहीतरी काम देईल, पण हे मिकीला विचारावं का या बाबतीत वैभवशी बोलायचं होतं.